मी तो फक्त आता डोळाच हलवतो, कान पण नाही हलवत, फक्त त्याची छाती हलती तेवढी बरगड्या काय. चला ह्याला मी आता पाणी पाजतो. तो खात तर काहीच नाही, आज 4 दिवस झाले तो काहीच खात नाही, फक्त पाण्यावर आहे. विजेला पाणी पाजणं म्हणजे पण अवघड आहे. त्याला मान वरती उचलून धरायची, मग हळूहळू बॉटल तोंडात घालून बॉटलने हळूहळू सोडायचं, मग बुडूक 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 थोडं थोडं, मग गोड साचलं तो गिळतो पण फार दमाने. पाणी पाजायचं पण म्हणजे काहीच खात नाही, फक्त पाणी. 3 दिवस झाले आज. आंब्याच्या शेतात आलो आहे, तर हे बघा आंबे चांगले झालेत मोठाले, म्हणजे कुठं कुठं तवरच आहे मागून आलेला. हे बघा इकडं तवरच आहे, पण जे सुरुवातीला आले होते ते हे बघा हे असे कैऱ्या, ह्याच्यात लय कैऱ्या आणखीन गळणार आहेत, पडणार आहेत वार आल्यानंतर, पाऊस आल्यानंतर. पाहता एवढे मोठे, हे बघा इथं तर किती मोठा घोसच आहे, एवढा मोठा. त्याच्यातले आत्ताच काही पिवळ्या झाल्या, ज्या पिवळ्या झाल्या त्या खाली पडणार आहेत गळून. आणि यावर्षी पाणी पण कमी आहे ना, तर इकडं पण बघा वरती पण किती कैऱ्यात. एवढे आंबे जर लागले तर ते फांटा मोडून जाईल, पण एवढे राहत नाहीत, पडतात वगैरे असं भरपूर. परंतु आंबे तसे चांगले लागलेत. आणखीन हे बघा हा तवर नवीन आहे, तर ह्या तवराचे पण आंबे सेट व्हायचेत कैऱ्या. हे बघा इथं ही कैरी मोठी झाली सगळ्यात, तर असे अरे तिच्यापेक्षा पण मोठी आहे, सिंगल आहे ती सगळ्यात मोठी. तर अशा ह्याला कैऱ्यात आणखीन राहणार आहेत. तर कुठं कुठं ह्याच्या रोग पण पडला आहे, हे व्हाईट व्हाईट कलरचं जे आहे ना ह्या तवरावरती रोग पडला आहे, तर तिथं आंबे लागत नाहीत. आणि हे बघा ह्यो आत्ता महागून तवर आला आहे, हा वाला जो हिरवा तवर दिसतो ना छोटा छोटा, तो महागून आलेला आहे. आणि जो व्हाईटिश कलरचा आहे हा अगोदर आलेला. इकडच्या साईडने हा नवीन आलेला तवर आहे, हा वरचा ह्या बाजूने पूर्ण हा नवीन आलेला आहे. आणि कुठं कुठं आणखीन येतोय तवर. हे बघा हे छोटं जे आहे ना हा विळा लागलेला हा येतोय, हा पण आणखीन येतोय, मोठा होणार आहे हा तवर. हा आणखीन इकडं पण येतोय आणखीन तवर, हा छोटा छोटा. तर बस झाला आता तवर, तरी पण येतोयच. इकडं पण हा नवीन येतोय, कारण ह्या साईडने सगळा नवीनच तवर आहे. आणि आंब्याच्या पलीकडच्या बाजूने जुना तवर आहे, ज्याला कैऱ्या पण सेट झाल्यात. आणि ह्या बाजूचा आंबा ह्याला पण कैऱ्या सेट झाल्यात इथं. आणि तवर पण आहे ह्याला, हे बघा तवर पण आहे, इकडं पण नवीन तवर आहे. तसं त्या पलीकडच्या आंब्याला पण तवर आहे, पलीकडे आहेत त्यांना. हा तवर आहे, इकडं पण कैऱ्या सेट झाल्यात ह्याला. हा सुरुवातीला आलेला तवर. हे बघा इकडं एवढ्या कैऱ्या जर राहिल्या ना तर हे जे इथून तवर आलेलं आहे ना हेच मोडून पडेल. एवढ्या कैऱ्याला राहतच नाही, शेवटीला 2 कैऱ्या जरी ह्याला राहिल्या तरी भरपूर झालं. हा घड राहिला, घडाला एक राहिली तरी भरपूर झालं. आणि हे बघा इतक्या कैऱ्यात लईच. हे बघा छान आहे, इकडं पण चांगलं आहेत, म्हणजे भरपूर कैऱ्या लागल्या त्याला छोट्याल्या. ह्याच्यातून वाऱ्याने अर्ध्या पडणार, पाऊस आल्यानंतर अर्ध्या पडणार. ज्या पिवळ्या झालेल्या दिसतात ना ह्याच्यातल्या त्या तर आत्ता लगेच पडणार ह्या 1-2 दिवसातच. मग त्याच्यानंतर लोक नेणार, मग लोकांनी नेऊन राहिलेले आपल्याला राहणार. बघा हा नवीन तवर आहे. जवळपास सगळ्याच आंब्याला असं झालं आहे की जुन्या कैऱ्या पण आहेत आणि नवीन तवर पण. खालच्या शेतातली ज्वारी इथं सुकून चालली, सगळी वाळल्याने दिसते, हिरवी काय राहिलीच नाही. कणीस चांगलं आलं आहे तिचं, पण पूर्ण व्हायच्या आधीच ती वाळाली. पाणी कमी पडायला तिला.
आणि इकडं खाली बांधल्या त्या 2 वासऱ्या, त्यांना आता मी घरी घेऊन जाणार आहे, कारण मला परत काम पण आहे. त्याच्यामुळे आलो होतो इकडं, त्यांना घेऊन जातो. चला आधी इकडे सोडतो. आता न्यायला आलो शिवश्रीला आणि मायडीला. त्यांना सकाळी बांधलं होतं, तरच काही जागाच बदलली नाही. आता घरी खातील. आता मी आलोय गंगाला न्यायला. गंगा एकटीच राहिली. किल्लेरी वृंदा पलीकडे बांधल्या होत्या ऊसाच्या रानात, तर त्या भाई घेऊन गेलाय. आणि आता मी हिला घेऊन जातो एकटीलाच. तर हिला सोडतो. चल गंगा. हाय चल. तर हिला पण घेऊन जायचंय. तर दिवस पण मावळायला लागलाय. तर दिवस मोठा मोठा होतो इथून पुढं. चल गंगा. हाय हाय की बाई चल ना. आणि इथं गवत पण कापलेलं आहे. ते गवत न्यायला यायचे परत आता. मग गवत नेल्यावर काम झालं. हाय चल. हाय ती खायला लागली की चलतच नाही. हाय अरे चल ना. चल. अरे मी बांधलेले एक वासरू सुटले. तर तिकडं बघत होती गंगा. आहे बघा, ही काळेवाले ना, ते सुटले. आता घासात खाते. तर गंगा बांधले, आणतो त्याला. हे बघा, ही घास खाते. चले हाय की. चल. आता दिवस मावळ आहे. गवत पण भरले बैलगाडीत. आता बैलगाडी घेऊन चाललो घरी. आता बैलांना पाणी पाजायचं आणि बांधायचं, सगळे कामं झालेत. आता काटोनातून आई पण घरी आली आणि मी जाऊन बैलगाडी सोडतो. बैल पाणी आणलेत. आता बैल पाणी पितोय. चिमण्याचं झालंय पाणी पिऊन. सरजा पितोय. मग आता झाले काम.